नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे अजून 10 प्रश्न बघूया। त्याच्यातला पहिला आहे 46 हे एक एक्सप्रेशन दिलं आहे 20 प्लस ब्रॅकेटमध्ये 27 मायनस 12 इंटू 5 डिवायडेड बाय 3 याची व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याला बघायचं आहे। तर इथे आपल्याला काय करावं लागेल, बॉडमॉस रूल लावावा लागेल। ठीक आहे, तर बॉडमॉसमध्ये सगळ्यात पहिले काय येते, बी फॉर ब्रॅकेट ऑफ है ना। ब्रॅकेट ओपन करायचे आणि त्याच्या जे काही आहे ब्रॅकेटच्या जवळ ते सगळं पूर्ण पहिले सॉल्व करायचं। तर इथं बघा काय दिलेलं आहे आपल्याला, 20 प्लस 27 मायनस 12 इंटू 5 डिवायडेड बाय 3। ठीक आहे, इक्वल टू हे 20 प्लस 27 मधून 12 मायनस केलं तर किती होतात बघा, 7 मायनस 2 5 आणि 2 मायनस 1 15। ठीक आहे, आणि हे इंटू 5 डिवायडेड बाय 3। पहिले याला करावं लागेल कारण हे ब्रॅकेटला सॉल्व करायचं पहिले आपल्याला। तर हे येणार 20 प्लस 15 इंटू 5, 5 5 is 25, 5 2 is 75 डिवायडेड बाय 3। आता बॉडमॉस रूलनी पहिले याला डिवाइड करावं लागेल। तर हे काय होणार, 20 प्लस 75 डिवाइडेड बाय 3 म्हणजे होणार आहे 25। ठीक आहे, आणि 20 आणि 25 दोघांना टोटल केलं तर किती येते, 45। तर याचा आन्सर किती येते, 45। ठीक आहे, नेक्स्ट बघूया। A bus started to go to a village 225 km away at 10:20 in the morning. If the bus covers 90 km in 2 hours, then at what time will it reach the village? एक बस आहे, सकाळी 10:20 निघाली एका गावाला जायला आणि त्याचे गाव आहे ते 225 किलोमीटर लांब आहे। ठीक आहे, आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, इफ द बस कवर्स 90 किलोमीटर इन 2 hours, म्हणजे 2 तासामध्ये 90 किलोमीटर चालते। तर एका तासामध्ये किती चालेल ती, 90चं हाफ म्हणजे 45 किलोमीटर। तर बसची स्पीड काय दिलेली आहे आपल्याला, 45 किलोमीटर पर आवर। ठीक आहे, बसची स्पीड काय होणार, हे बघा 90 किलोमीटर इन 2 hours। ठीक आहे, तर 1 hourमध्ये किती जाणार, डिवाइड बाय 2। तर एका आवरची याची किती, म्हणजे याचं जे स्पीड असतो ना, आपण म्हणतो ना 50च्या स्पीडनी 60च्या स्पीडनी, त्याचा अर्थ काय असतो की एका तासात किती डिस्टन्स कव्हर करते ती। ठीक आहे, तर इथं किती एका तासात डिस्टन्स कव्हर करणार आहे, 45 किलोमीटरचा। ठीक आहे ना, 90 डिवायडेड बाय 2 करू आपण, तर हे 45 येणार। तर आता बघा, जर 45 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करती आहे 1 hourमध्ये, ठीक आहे ना, तर टोटल डिस्टन्स किती आहे, 225 किलोमीटर। तर 225 किलोमीटरचा डिस्टन्स किती आवरमध्ये कव्हर करणार आहे, 225 डिवायडेड बाय 45, म्हणजे हे किती होणार, 5 hours। ठीक आहे, आता बघा ती किती वाजता निघाली होती, सकाळी 10:20, 10:20 निघाली आणि त्या गावाला पोचायला तिला किती वेळ लागला, त्या बसला 5 तास। ठीक आहे, मग दोघांची टोटल करूया आपण, किती होते बघा, 15-20। आता 15-20 हे जे टाईम आहे हे 24 hours क्लॉक असतो त्याच्यामधला टाईम आहे। त्याचा अर्थ होतो 3:20। ठीक आहे, संध्याकाळचे 3:20 PM। ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय 3:20 PM, 3rd नंबरचा। ठीक आहे, कळालं आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे। 90 किलोमीटर 2 hours जाते, म्हणजे त्याची जी स्पीड आहे 45 किलोमीटरची आहे। 45 किलोमीटरचा डिस्टन्स किती तासात कव्हर करते ती बस, एका तासामध्ये।
तर मग 225चा डिस्टन्स किती तासामध्ये कव्हर करणार है ना. हे तुम्हाला हॅन्स अँड देअर फोरचं ही पद्धत असते माहिती आहे का. इथलं ही नंबर येते पहिले, ठीक आहे, इंटू ही नंबर आणि डिवायडेड बाय ही नंबर. तर हे बघा, हे पहिले 225 इथं आलं, इंटू 1 आपण केलं नाही आहे, काही 1 केलं तर 30 नंबर असते म्हणून त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आणि डिवायडेड बाय 45. त्याचा आन्सर येते 5 आवर्स. ठीक आहे. याच्यामध्ये मग सकाळी 10:20 निघाली, त्याच्यामध्ये 5 आवर्स ॲड केले है ना, तर हे 3:20 आले याचं है ना. त्याचं उत्तर आलं आहे 3:20 PM. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म इन द गिवन फिगर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक अशी फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला किती अँगल तयार होत आहेत ते बघायचं आहे. तर ठीक आहे, तर ही फिगर बघा कशी दिली आहे. फिगर दिली आहे बघा अशी. ठीक आहे. हे जर आपलं एरो असेल बघा, याच्यामध्ये ह्याला नाव नाही दिलं, पण आपण याला नाव देऊ. हे ओरिजिन आहे, ओ करू. हां, हे ए आहे साईड, हे बी आहे, हे सी आणि हे डी. तर हे बघा इथे किती किती अँगल तयार होतात बघा. पहिला अँगल होते AOB. ठीक आहे, AOB. अँगलला आपण असं लिहित असतो ना, अँगल OB. ते अँगल वगैरे नाही लिहित मी आता. BOC है ना, दुसरा अँगल BOC, तिसरा COD. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा हे एक झालं आहे. त्याच्यानंतर AOC. त्याच्यानंतर BOD है ना, BOD झालं की नाही. त्याच्यानंतर AOD. बस एवढेच अँगल तयार होतात. हे बघा किती होतात, 1 2 3 4 5 6 अँगल्स तयार होतात. तर याचा आन्सर येतोय 4. ठीक आहे. नेक्स्ट बघा, on selling a notebook for ₹25, there is a profit of ₹2.50. What is the cost price of 40 notebooks? सिंपल आहे. याच्यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, याच्यामध्ये बघा सेलिंग अ नोटबुक फॉर ₹25. तर सेल प्राइस दिलेला आहे, SP दिलेला आहे, किती दिला आहे, ₹25. ठीक आहे, SP दिला आहे ₹25. त्याच्यानंतर प्रॉफिट किती दिलेलं आहे, प्रॉफिट ₹2.50. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ 40 नोटबुक. ठीक आहे. हे एका नोटबुकचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला, प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. तर इथे आपण काय करूया, प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आता प्रॉफिट किती दिलेलं आहे, 2.5 इज इक्वल टू सेल प्राइस किती आहे, 25 मायनस CP आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता ह्या CPला आपण इकडे घेऊन जाऊ. तर CP इज इक्वल टू किती येणार, ठीक आहे, हे 25 आणि हे इथं प्लसमध्ये आहे, इकडे येऊन मायनसमध्ये येणार, -2.25. ठीक आहे. तर CP किती येतो आहे, 25मधून हे ₹25 आहे ना, ह्याच्यामधून ₹2.5 मायनस करायचे. हे 5 इथं झालं 4 मायनस 2 आणि हे 2, ₹22.50. ₹22.50 हे काय झालं, 1 नोटबुकची कॉस्ट प्राइस. ठीक आहे. किती आहे, 1 नोटबुकची कॉस्ट प्राइस झाली आहे.
तर आपल्याला किती नोटबुकची कॉस्ट प्राईस काढायची आहे? 40 नोटबुकची. तर आपल्याला काय करावं लागेल? 22 है ना, एका नोटबुकची जी प्राईस आहे त्याच्यामध्ये इंटू 40 करायचं, म्हणजे 40 नोटबुकची आपल्याला कॉस्ट प्राईस कळून जाईल. ठीक आहे. तर आता बघा, ह्याला मल्टिप्लाय करायच्या वेळेस आहे ना, हे 2 झिरो सध्या माइंडमध्ये ठेवायचे. हां, मग नंतर लावायचे. 4 5 20. ठीक आहे. 2 कॅरीओव्हर झालं. 4 2 8 प्लस 2 10. 1 कॅरीओव्हर झालं. 4 2 8 प्लस 1 9. आणि हे 2 झिरो. ठीक आहे. आता इथं बघा डेसिमल पण आहे, 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर हे दोन डिजिट घ्यायचे, म्हणजे शेवटचे 2 झिरो आणि तिथं डेसिमल लावायचं. तर हे किती येतात? 900 रुपीज. म्हणजे 40 नोटबुकची कॉस्ट प्राईस किती असणार आहे? 900. सेकंड नंबरचा आन्सर आहे त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी 4 डिजिट इवन नंबर्स आर फॉर्म्ड using the digit 5 2 7 and 0 only once. ठीक आहे. फक्त एकदा हे 4 नंबर यूज करून आपल्याला इवन नंबर तयार करायचे आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे किती नंबर दिले बघा? 5 2 7 आणि 0. आता याच्यापासून आपल्याला इवन नंबर जर आपल्याला तयार करायचे असेल तर एक तर त्याच्यामध्ये लास्टमध्ये एक तर 0 असलं पाहिजे किंवा मग 2 असलं पाहिजे, तरच ते इवन नंबर तयार होतील. तर पहिले आपण 0ला युनिट प्लेसमध्ये ठेवून बघूया. ठीक आहे. 0ला जर युनिट प्लेसमध्ये ठेवून बघितलं तर आपल्याकडे किती 3 नंबर राहतात. तर याचे आपल्याला अरेंजमेंट करायची बघा. 5 2 7 पहिले तर हेच घ्यायचं. परत मग अजून काय करू शकतो आपण? याला हे पोझिशन चेंज करू, 7 2 5 करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 2 5 झाल्यानंतर अजून याला 2 5 7 0 करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 7 2 0 करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यांची पोझिशन चेंज करू, है ना. इथं यांची केली तर हे परत 5 2 7 0 येऊन जाणार. 2 7 5 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 5 2 0. अशा प्रकारे 6 प्रकारे आपण याला अरेंज करू शकतो. ह्याचे 3 नंबर आहेत. 5 2 7ला एकमेकांचे प्लेस चेंज करून आपण असे 6 वेळेस करू शकतो. दुसरी केस राहील युनिट प्लेसला 2. जर आपण युनिट प्लेसला घेतलं तर आपल्याकडे कुठली नंबर राहणार? 5 7 0. 5 7 0. ठीक आहे. आता इथं या 0ला आपण 1000 प्लेसला नाही घेऊ शकत, कारण इथं काय होणार? जर इथं 1000 प्लेसला घेतलं तर 3 डिजिट नंबर होऊन जाणार. तर आता याला कसं अरेंज करू शकतो आपण? 5 0 7 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 0 5 2. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 7 5 0 2. बस या 4 प्रकारे आपण याला हे करू शकतो. तर हे 6 आणि हे 4 टोटल 10. ह्याचे किती नंबर तयार होऊ शकतात? 10. त्याचा आन्सर येते 3 10. ठीक आहे. नेक्स्ट बघा, by how much is the interest on rupees 5500 for 2 years at 14 PCPA less than the principal. तर इथं काय करायचं आपल्याला की इंटरेस्ट काढायचा आहे. ठीक आहे. हे प्रिन्सिपल आहे, हे रेट आहे, हे पिरियड आहे. ठीक आहे. आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे आणि जो इंटरेस्ट येतो तो प्रिन्सिपलपेक्षा किती कमी आहे ना, लेस दॅन द प्रिन्सिपल. तर एकदम सोपं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, परत फॉर्म्युला नाही लिहूया आपण. ठीक आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू, शॉर्टकटमध्ये इंटरेस्ट इज इक्वल टू 5500 हे आहे तुमचं प्रिन्सिपल इंटू 14 इंटू 2 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. हे 2नी आपण 55ला मल्टिप्लाय केलं तर हे येणार आहे
2 5 10, 2 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 5 10 + 1 11, 11 × 14. ठीक आहे. परत 14चा याच्यामध्ये मल्टिप्लाय करू. 14 0 0, 14 1 14ची 4, 1 कॅरी ओव्हर झालं, 14 1 14 + 1 15. हे काय आलं तुमचं 1540 जे आलं आहे ते आलं आहे इंटरेस्ट. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये की जे इंटरेस्ट आहे प्रिन्सिपलपेक्षा किती कमी आहे, तर याच्यामधून प्रिन्सिपलमधून इंटरेस्ट मायनस करूया. 1540. ठीक आहे. 10मधून है ना, 10मधून 4 गेले, इथं झालं 6, इथं झाले 4, 14मधून 5 गेले 9. ठीक आहे. आणि हे पण झालं 4, 4मधून 3 गेले, 4मधून 1 गेले 3. ठीक आहे. तर हे आलं 3960. तर हा जो इंटरेस्ट आहे तो प्रिन्सिपलपेक्षा 3,960 रुपयांनी कमी आहे, है ना, लेस देन द प्रिन्सिपल. तर याचा आन्सर येतोय सेकंडवाला 3960. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. $7,24,938 children from standard 5th and 6,39,362 children from standard 8th appeared in the scholarship exam. How many children in all appeared for the exam? खूप सोपं आहे. एवढे 8चे मुलं आणि एवढे 5चे मुलांनी स्कॉलरशिपमध्ये भाग घेतलेला आहे. ठीक आहे. अपियर झालेले आहे. ते दोघांना टोटल केलं तर टोटल नंबर येऊन जाईल. एकदम सोपं आहे. काही नाही, आपल्याला ॲडिशनच करायचं आहे याच्यामध्ये. ते येणार 7,24,938 प्लस 6,39,362. ॲड करूया याला. 8 + 2 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 प्लस है ना 6 10, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 10 + 3 13, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 5 + 9 14, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 3 + 3 6. ठीक आहे. आणि 7 + 6 13. तर हे किती आले 13,64,300. त्याच्यामध्ये आन्सर किती येते बघा, कुठलं येते 13,64,300. 4th नंबरचा आन्सर येतं याचा. ठीक आहे. परत बघा आता इथं नेक्स्ट. इन ॲन एक्झिबिशन ऑफ बुक्स 94,254 visitors out of 2,54,020 visitors bought books. How many visitors did not buy the book? हे पण सिंपल आहे एकदम. याच्यामध्ये किती आहे, एवढे विजिटर आहे, त्याच्यापैकी एवढ्या विजिटर्सनी बुक घेतली. मग याच्यातून याला जर मायनस केलं तर आपल्याला असे विजिटर कळेल ज्यांनी बुक बाय नाही केलेलं आहे. ठीक आहे. तर सिंपल आहे. 2,54,020 मधून आपल्याला मायनस करायचे कोण 94,254 ज्यांनी बुक बाय केलेली आहे. ठीक आहे ना. या लोकांनी इन एन एक्झिबिशन ऑफ बुक्स या लोकांनी बुक्स बाय केलेले आहे. ठीक आहे. आता याच्यातून आपण हे टोटलमधून एवढे मायनस करू तर असे लोक आपल्याला मिळेल ज्यांनी बुक्स बाय नाही केलेली आहे. तर हे तो बघा 10मधून 4 गेले 6. ठीक आहे. हे 1 झालं. 11मधून 5 गेले, हे पण 6 येणार. त्याच्यानंतर हे 39 होणार है ना. 9मधून 2 गेले 7, परत हे 13मधून 4 गेले 9. ठीक आहे. 14मधून 9 गेले 5 आणि इथं राहिलं 1. म्हणजे 1,59,766. 1,59,766 सेकंड नंबरचा आन्सर येत आहे. ठीक आहे.
नेक्स्ट बघा आता, द लेंथ ऑफ अ रोड इज 2 किलोमीटर 50 मीटर, out of which concrete work of 1725 meter of road is completed. How much road is left to be concreted? ठीक आहे. आता एक रोड आहे, टोटल त्याची लेंथ आहे 2 किलोमीटर 500 मीटर 50 मीटर. ठीक आहे. आणि त्याच्यातलं 1725 मीटरचं काम झालेलं आहे. ठीक आहे. तर आता उरलं किती? आता हे बघा, इथं हे मीटरमध्ये दिलं आहे, ॲन्सर पण मीटरमध्ये यायला लागलं, तर याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. त्याचं मीटर किती येणार माहिती आहे का? हे बघा, 2 किलोमीटर म्हणजे किती झाले? 2000 मीटर. आणि हे 50 मीटर, हे टोटल किती झाले? 2050 मीटर. ठीक आहे. 2 किलोमीटर 50 मीटर म्हणजे होते 2050 मीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 2050 मीटर ही टोटल लेंथ आहे, त्याच्यातलं 1725 मीटर जे आहे ते काम झालेलं आहे. ठीक आहे. तर उरलं किती आता? 10 - 5. ठीक आहे. हे झाले 4. 4मधून 2 गेले 2. ठीक आहे. आता हे परत इथं 10मधून 7 मायनस गेले तर 3. ठीक आहे. हे झालं 1, म्हणजे 325 मीटरचं काम उरलेलं आहे. तर याचा आन्सर येतो आहे फर्स्ट, 325 मीटर. ठीक आहे. तर लास्ट बघूया, 7 tickets costing ₹250 and ₹200 were purchased for ₹1500. How many tickets costing ₹200 were purchased? है ना. आता इथं बघा, 7 तिकीट घेतलेले आहे, त्याच्यातल्या काही तिकीट जे आहेत 250चे आहे, काही तिकीट 200चे आहे. आणि ह्या 7ही तिकीट घ्यायला आपल्याला टोटल पैसे किती लागले? 1500 रुपये लागले. तर आपल्याला काय करायचं आहे की 200 रुपयाचे किती तिकीट घेतले असतील, तर याला कसं करायचं की पहिले हे बघा, 1500 रुपयाला किती तिकीट घेतले? 1500 रुपयाला 7 तिकीट घेतले, है ना. तर याला जर आपण डिवाइड केलं, 7 2 14, हे थोडं खाली घ्यायला पाहिजे. हे बघा, 1500 डिवायडेड बाय 7 जर केलं तर 7 2 14. ठीक आहे. 1 हे 1 राहिलं, हे 0 आलं, 7 1 7. ठीक आहे. हे 0 0. तर बघा, सॉरी 3 येतं इथं. तर इथं बघा, इथं 0 लावूया आपण. तर हे जे 210 आलं आहे ना, हे कुठल्या 250च्या जवळ आहे का 200च्या जवळ आहे? है ना. 200च्या जवळ आहे ना जास्ती. तर आता 200च्या जास्ती तिकीट घेतले असेल आपण, तर आपण काय करायचं की याच्यामध्ये सगळ्यात जास्त बघा नंबर कोणता आहे? 5. 5 ठेवून बघायचं. तर 200च्या समजा आपण 5 तिकीट घेतल्या, 200च्या जर आपण 5 तिकीट घेतल्या तर ते कितीचे होणार? 1000 रुपयाच्या. ठीक आहे. आता 5 तिकीट घेतल्या, उरले किती? आता 2 तिकीट उरले. तर 250चे किती तिकीट होणार? 250 रुपयाच्या 2 तिकीट होणार, म्हणजे हे किती होणार? 500. आणि हे बरोबर टोटल जर केलं आपण तर ह्याले 1500 रुपये. त्याचा अर्थ किती आहे? 200चे किती तिकीट आहे? 5 तिकीट. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आहे पण सेकंडवाला. सेकंड आन्सर येतो आहे 5 रुपये. ठीक आहे. सॉरी, 5 रुपयाने 5 तिकीट्स, 200 रुपयाचे 5 तिकीट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झाले. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.